ऐन श्रावणात शिवभक्तांना त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी मनस्ताप सहन करावा लागतोय। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेत। खड्ड्यातून वाट काढताना या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। दुरुस्तीसाठी तब्बल 3 कोटींचा खर्च करून देखील हा रस्ता खड्ड्यातच आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झालेली आहे। मी आता नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आहे। ही दृश्य तुम्हाला दाखवतो की किती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावर पडलेलं आहे। माझ्या समोर जर आपण खड्डे मोजायचा प्रयत्न केला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे मोजताही येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। बरं, हे खड्डे देखील छोटे नाही आहेत तर अगदी मोठमोठे खड्डे आहेत। कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा, अगदी दुचाकी वाहनं असतील किंवा 4 चाकी वाहन चालक असतील, बसेस असतील, त्यांना देखील या खड्ड्यातून वाट काढताना प्रचंड असा मनस्ताप सहन करावा लागतोय। तारेवरची कसरत सहन करावी लागते। सध्या श्रावणाचा महिना सुरू आहे, त्यामुळे देशभरातून लाखो भाविक दररोज त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। मात्र या भाविकांना अशा पद्धतीने या खड्ड्यांमधून आपली वाट काढावी लागते आणि त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला पोहोचावं लागतं।